सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना चांगलंच भोवलंय। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकरांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे। वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सध्या देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी संतोष नलावडे याबाबतची अधिकची माहिती देतील। सातारा झेडपी प्रकरणात आता तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत, काय सांगाल? नक्कीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका ज्या होत्या त्या 20 मार्चला पार पडल्या आणि या दरम्यान जो काही राडा झाला होता त्या दरम्यान धक्काबुक्की पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झाली होती आणि या प्रकरणात सातारा पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले होते। याबाबत अधिवेशनात याचे पडसाद उमटले होते आणि त्यानंतर एसपी तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची देखील कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती। मात्र याची सखोल चौकशी व्हावी अशी बाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी याबाबतचा सांगितलं होतं। मात्र सध्या आता सक्तीच्या रजेवर जाण्याबाबतची माहिती आदेश यामध्ये मिळत असल्याची माहिती समोर येत आहे। याबाबत चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी मिळाली असल्याचं समोर आलंय। नक्की संतोष, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत। सातारा राडा प्रकरण चांगलंच भोवल्याचं दिसतंय।